वसईत पुन्हा एकदा गुजरात गॅस कंपनीची पाईपलाईन फुटलेली आहे। याआधी देखील 2 वेळा ही घटना घडली होती आणि आजची घटना घडली आहे वसई पश्चिमेच्या स्टेला परिसरात जे अय्यप्पा मंदिर आहे त्याच्या थोडं पुढे गेला असता ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी जेसीबीवाला खोदकाम करत असताना गॅसची पाईपलाईन लिकेज झाली आणि मोठा आग या ठिकाणी पसरली, परंतु जेसीबीवाल्याने प्रसंगादावन राखून जे आहे की ताबडतोब आसपासची माती त्या ठिकाणी ढकलली, त्यामुळे कुठल्याही प्रकारची मोठी दुर्घटना झाली नाही। जर जेसीबीवाल्याने लवकरच ही माती टाकली नसती तर तिथे बाजूला इलेक्ट्रिकचा ट्रान्सफॉर्मर देखील होता, मोठ्या प्रमाणावर जे आहे की तिकडे दुर्घटना घडली असती। तात्काळ महावितरण असेल किंवा गॅस पाईपलाईनचे जे कनेक्शन आहे ते बंद केले, त्यामुळे जे आहे की ही गॅस गळती ताबडतोब रोखली गेलेली आणि गुजरात गॅसचे अधिकारी तिकडे घटनास्थळी पोहोचले आणि तिकडे संपूर्ण त्यांनी आहे की लिकेज थांबवलेलं आहे। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की गुजरात गॅस कंपनीचे अधिकारी नेमके करतायत काय, कारण हा तिसरी मोठी घटना आहे वसई विरार परिसरातील। त्यामुळे गुजरात गॅस घ्यायचा की नाही घ्यायचा हा मोठा प्रसंग जे आहे लोकांपुढे पडलेला आहे।